नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सरळ सेवेची अजून एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. या ठिकाणी पाहू शकता टोटल 113 जागांसाठी ही जाहिरात आलेली आहे सामाजिक आणि समांतर आरक्षणानुसार. तर मित्रांनो, ही जाहिरात जी आहे पुणे महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेली आहे. तुमची महानगरपालिका कमेंटमध्ये सांगा. तिची जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. तर बघा मित्रांनो, याचे ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे ते आजपासून सुरू झालेले आहेत. ते तुम्हाला 5 फेब्रुवारी 2024 पर्यंत ऑनलाईन अप्लाय करायचे आहेत. याच्यासाठी मित्रांनो, तुमची कंपनी जी असणार आहे IBPS ही कंपनी परीक्षा घेते. या ठिकाणी पाहू शकता त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, सरळ सेवेने पद भरण्यासाठी अभियांत्रिकी संवर्गातील मित्रांनो कनिष्ठ अभियंता स्थापत्य ग्रुप C ची पोस्ट या ठिकाणी असणार आहे. यासाठी 113 जागा ज्या आहेत तुमच्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी वॅकेन्सी पाहू शकता. या जाहिरातीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि टेलिग्राम चॅनलवरतीही दिलेली आहे. आता मित्रांनो, याची पात्रता, वयोमर्यादा, अभ्यासक्रम काय असणार आहे, परीक्षा कशी होणार आहे, त्याची सर्व माहिती आपण पाहूयात. तर पहा, 7व्या वेतन आयोगाप्रमाणे मित्रांनो तुम्हाला यासाठी पेमेंट असणार आहे. S14 लेवल 38,600 ते 1,22,800 इतका स्टार्टिंग पेमेंट आहे. प्लस याच्यामध्ये सर्व अलाउन्सेस तुम्हाला भेटतात. कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी तुमची पात्रता काय ठेवण्यात आलेली आहे पहा मित्रांनो. पात्रता जी असणार आहे या ठिकाणी मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पूर्णवेळ पदवी किंवा पदविका उत्तीर्ण तुम्ही असणं आवश्यक आहे. म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग तुमचं झालेलं पाहिजे. यासाठी वयोमर्यादा कमीत कमी 18 वर्ष कंप्लीट पाहिजेत. मागासवर्गासाठी 38 वर्ष व मागासवर्गीय उमेदवारांसाठी 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे. बाकी उमेदवारांना देखील या ठिकाणी वयोमर्यादेमध्ये सूट देण्यात आलेली आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, याची अर्ज करण्याची जी प्रोसेस आहे ती आजपासून सुरू झालेली आहे. IBPS कंपनी ही तुमची परीक्षा घेते. याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला फीज किती ठेवण्यात आलेली आहे तर IBPS कंपनी आहे त्यासाठी तुम्हाला खुल्या प्रवर्गासाठी 1,000 रुपये व राखीव प्रवर्गासाठी मित्रांनो 900 रुपये फीज असेल. माजी सैनिक, दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी कुठलीही परीक्षा शुल्क आकारलेलं नाही आहे. त्यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ आहे. तर ही जी तुमची परीक्षा होईल त्याचा एक्झाम पॅटर्न आणि सिलेबस काय असणार आहे तर बघा, एकूण 200 गुणांची तुमची परीक्षा होईल. ज्यामध्ये मित्रांनो टोटल या ठिकाणी तुम्हाला 100 प्रश्न ठेवण्यात आलेले आहेत. 2 तासाचा वेळ या परीक्षेसाठी असेल. याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंगचा इथं मित्रांनो उल्लेख केलेला नाही आहे. तर तुम्हाला अभियांत्रिकी विषयाशी संबंधित टेक्निकल 40 प्रश्न मित्रांनो या ठिकाणी असतील 80 मार्कासाठी पाहू शकता तुम्ही. तर पदवी आणि पदविकेच्या बेसिसवरती म्हणजे अभियांत्रिकी सिव्हिल इंजिनिअरिंग संदर्भात तुम्हाला काही प्रश्न असतील 80 मार्काला आणि 60 प्रश्न 120 मार्काला असतील मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी याच्यावरती. तर ह्याचा दर्जा जो असणार आहे 12वीचा दर्जा असेल. MCQ टाईप तुमची IBPS कंपनीमार्फत मित्रांनो ही परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षा केंद्राची शहरे उपलब्धतेनुसार निश्चित केली जाणार आहेत. ऑनलाईन फॉर्म भरताना मित्रांनो तुम्हाला परीक्षा सेंटर निवडायचा ऑप्शन दिला जाईल. आता मित्रांनो, बाकीची डिटेल जी आहे त्याच्यामध्ये परीक्षा केंद्र वगैरे कसं निवडायचं त्याबद्दलची माहिती दिलेली आहे. कागदपत्र आत्तापासूनच तुम्ही ही सर्व जी आहेत तयार करून ठेवायचे. इथं लिस्ट दिलेली आहे त्यांनी. ऑनलाईन फॉर्म भरताना IBPSच्या साईटवरती कागदपत्र लागत नाहीत. फक्त मित्रांनो तुमचा लेफ्ट थंब इम्प्रेशन आणि अंडरटेकिंग लागतं. त्याचबरोबर फोटो आणि सही लागते. तर बघा, अशा पद्धतीची ही जाहिरात जी आहे पुणे महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेली आहे. याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. धन्यवाद. मित्रांनो, सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला TCS IBPS पॅटर्ननुसार सामान्य ज्ञान या विषयासाठी पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी TCS IBPS सामान्य ज्ञान वन लायनर स्वरूपामध्ये पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. मित्रांनो, याची द्वितीय आवृत्ती प्रसिद्ध झालेली आहे. हे पुस्तक तुम्ही सध्याची जी तुमची इंजिनिअरिंगची पदभरती होती सिव्हिलची, त्याचबरोबर जिल्हा न्यायालय असेल, शिपाई लिपिक असेल, पुरवठा निरीक्षक असेल, महानगरपालिका पदभरती असेल, आदिवासी विकास विभाग पदभरती असेल, अशा विविध सरळ सेवेच्या भरतीसाठी तुम्हाला सामान्य ज्ञान GS हा मित्रांनो कॉमन टॉपिक्स असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला जर पैकीच्या पैकी गुण घ्यायचे त्यासाठी एक दर्जेदार संदर्भ तुम्ही TCS IBPS सामान्य ज्ञान वन लायनर स्वरूपामधील विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचा रेफर करू शकता. याच्यामध्ये मित्रांनो त्यांनी जसं की GS मध्ये जे उपटॉपिक्स असतात, इतिहास असेल, राज्यघटना असेल, भूगोल असेल, अर्थशास्त्र असेल, पर्यावरण असेल,
याचं घटकनिहाय वर्गीकरण तुम्हाला या पुस्तकात करून दिलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे 21 प्रकारच्या आतापर्यंत 2023मध्ये घेतलेल्या मित्रांनो TCS IBPSनी ज्या परीक्षा आहेत त्यातील 400+ प्रश्नपत्रिकांचा या पुस्तकामध्ये समावेश करून याचं लेखन संकलन मेघदूत हेर्लेकर सर, विकास सिंदाळकर सर आणि सचिन कुरुन सर जे की कर सहाय्यक आहेत यांनी केलेलं आहे. तर मित्रांनो हे पुस्तक प्रत्येक बुक स्टोअरमध्ये उपलब्ध आहे किंवा ऑनलाईन देखील तुम्ही खरेदी करू शकता.